कारण काय जेवढा उंच वाढेल तेवढ्या पद्धतीने पडायची जी शक्यता आहे ती दाट राहते. पण जर का रोप क्वालिटीचा असेल आणि बुंदा चांगला मोठा, हा बघायला गेलं तर साधारणतः साहेब 40 ते 45 इंचापर्यंत, आणि त्यामुळेच हा म्हणजे घड सुद्धा एवढा 30 किलोचा झेपल्या जातो, त्याला वजन सहन करतो. बुंदा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे, त्यामुळेच फण्याची संख्या सुद्धा चांगल्या पडलेली आहे. 12-13 फण्याच्या पुढेच सर्व घड आहे सरासरी, आणि एकदम क्वालिटीचे आहे ते. आता ह्या ठिकाणी जर का बघायला गेलं तर किटाळे साहेबांनी सांगितलं की मी सुरुवात केलेली आहे फळबागाकडे यायला. पारंपरिक पद्धतीने शेती करणारे जे काही शेतकरी मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांना मी सांगायला लागलोय, सल्ला द्यायला लागलोय, मार्गदर्शन द्यायला लागलोय, आणि त्यांना ही केळीची शेती लावण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन द्यायला लागलोय. आणि ही शेती परवडते अशा पद्धतीचे यांचं मत आहे, ते सुद्धा आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. 1500 झाड आमचं 4,15,000 दिला मी. 4,15,000 रुपयांना गुत्ता दिला. साहेब खर्च किती आला? खर्च मला 60 ते 70,000 पर्यंत आला सर. 70,000 रुपये खर्च आला, म्हणजे सगळा खर्च वगैरे सगळं वजा करता जाईन नाही म्हणलं तरी 3.5 लाख रुपयाच्या आसपास आलेले शिल्लक नफा म्हणून शिल्लक. आणि अंगुरापेक्षा बी याला माल म्हणजे आपल्याला चांगलं व्यवस्थित पैसे